बेस्ट कम्युनिकेशन चॅनलवरती तुमचं स्वागत आहे परत एकदा. आजचा मित्रांनो आपला टॉपिक आहे संत सेवालाल महाराज. आणि आपल्याला काय करायचे की संत सेवालाल महाराज यांची एक स्टोरी बघायची आहे आणि त्याच्या थ्रू आपल्याला इंग्लिश शिकायचं आज. ठीक आहे, तर मेन पॉईंट आहे आपला हू इज द संत सेवालाल महाराज. आता म्हणजे काय की हू म्हणजे कोण, हू इज संत सेवालाल महाराज. संत सेवालाल महाराज कोण होते हे आपलं आजचं काय आहे पॉईंट आहे. ठीक आहे, आणि मी प्रोफेसर सचिन चव्हाण तुमचं स्वागत करतो. जर मित्रांनो तुम्हाला जर असंच इंग्लिश शिकायचं असेल, मोरल स्टोरी, इंग्लिश न्यूज किंवा असं रिॲलिटी फॅक्ट्सवरून, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्त पूर्ण व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर ॲटोमॅटिकली इंटरेस्ट तुमचं काय होईल वाढत जाईल. ठीक आहे, तर आपण पुढची PPT बघूया काय आहे मेन. श्री संत सेवालाल महाराज ह्यांचा जन्म जो आहे तो झालेला आहे, त्यांचं पूर्ण नाव होतं सेवा भीमासिंग रामनाथ. ठीक आहे, रामावत, सेवा भीमासिंग रामावत. पॅरेंट्सचं नाव होतं भीमा नाईक आणि आईचं नाव होतं धरमनी याडी. ठीक आहे, त्यांचा जन्म झालेला आहे 15 फेब्रुवारी 1739. बॉर्न म्हणजे काय, कुठं जन्म झाला ते आहे. आणि बॉर्न कुठं झालं आहे त्यांचा जन्म गुट्टी या गावी, अनंतपूर डिस्ट्रिक्ट, आंध्र प्रदेश. ठीक आहे, अनंतपूर डिस्ट्रिक्टमध्ये गुट्टी हा गाव आहे, आंध्र प्रदेश डिस्ट्रिक्ट आहे भारतामध्ये. आणि डाएड म्हणजे मृत्यू कधी झाला आहे 4 जानेवारी 1773 ॲज द एज ऑफ, म्हणजे किती एज असताना, 33 वर्षाचे असताना. आणि ते कुठं झालं आहे रुईगड हे यवतमाळमध्ये येतात, तिथं झालेलं आहे. रेस्टिंग प्लेस म्हणजे काय की ते कुठं राहत होते, तर रेस्टिंग प्लेस त्यांचं होतं पोहरागड जे आहे ते वाशिम डिस्ट्रिक्टमध्ये आहे, फेमस आहे आता सध्या, जी बंजारा समाजाची काशी मानली जाते महाराष्ट्रामध्ये. ऑक्युपेशन म्हणजे त्यांचं काय व्यवसाय काय होतं, तर ते होते सोशल रिफॉर्मर. सोशल रिफॉर्मर म्हणजे काय मित्रांनो, सोशल रिफॉर्मर म्हणजे समाज सुधारक जे असतात ना त्याला सोशल रिफॉर्मर म्हणतात. ठीक आहे, तर ते सोशल रिफॉर्मर होते. ठीक आहे, रिफॉर्मर म्हणजे सुधारक आणि सोशल म्हणजे सामाजिक. इन डिटेल्समध्ये बघूया. सेवालाल महाराज 15 फेब्रुवारी 1739 टू 4 जानेवारी 1773. ओके, हे त्यांचं आपण आता बघितलं की जन्म आणि मृत्यूची तारीख आहे. वॉज अन इंडियन सोशल रिलिजियस रिफॉर्मर. हे काय होते की भारताचे एक सामाजिक व धार्मिक समाज सुधारक होते. कोण, संत सेवालाल महाराज. वॉज ॲन का लागला, कारण की हा आय आहे ते ओवेल्समुळं तुमचं ॲन लागला. वॉज का लागला की होते, हे काय आहे पूर्ण भूतकाळ असल्यामुळं वॉज लागलं इथं होते. सोशल म्हणजे सामाजिक, रिलिजियस म्हणजे धार्मिक आणि रिफॉर्मर म्हणजे सुधारक. ते एक सामाजिक सुधारक आणि धार्मिक सुधारक असे होते. त्यांचं हे ऑक्युपेशन होतं. ऑक्युपेशन म्हणजे त्यांचं हे व्यवसाय, त्यांचं हे कामच हे होतं. ठीक आहे, कम्युनिटी लीडर. आणि ते काय होते की एक कम्युनिटीचे काय होते, एक लीडर होते. अँड इज नाव रिवर्ड. आता काय आहे की लीडर म्हणजे काय, ते कम्युनिटीचे लीडर म्हणजे ते एक मेन प्रमुख होते. अँड इज नाव आता रिवर्ड बाय द, आता त्यांना रिवर्ड म्हणजे काय, रिवर्ड म्हणजे आदरणीय, बाय द गोर बंजारा कम्युनिटी. जे पण गोर बंजारा कम्युनिटी आहे त्यांचा तो एक लीडर होता, आदरणीय होता. ॲज अ आणि आहे ॲज अ स्पिरिच्युअल गुरु. ते ॲज अ काय म्हणून आहे, स्पिरिच्युअल म्हणजे आध्यात्मिक गुरु म्हणून पण काय आहे ते बंजारा समाजासाठी ओळखले जातात. सेवालाल महाराज डायड ॲट रुईगड. म्हणजे सेवालाल महाराजांचा मृत्यू, डायड म्हणजे मृत्यू, हे कुठं झालं आहे रुईगडमध्ये, यवतमाळ डिस्ट्रिक्टमध्ये. अँड वॉज ब्युरेड ॲट ब्युराईड म्हणजे काय, ब्युरेड म्हणजे पुरले. त्यांचं जी समाधी आहे ती कुठे, ॲट पोहरागडमध्ये इन वाशिम डिस्ट्रिक्ट. ठीक आहे, वाशिम डिस्ट्रिक्टमध्ये पोहरागड इथं त्यांचं समाधी देण्यात आलेली आहे त्यांना. आणि त्यांचा खरोखर मृत्यू कुठं झालेला आहे, रुईगड यवतमाळ डिस्ट्रिक्टमध्ये. ठीक आहे, नाव इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र. आणि ते कुठं आहे आता, स्टेट ऑफ महाराष्ट्रामध्ये आहे. ही समाधी स्टील स्टँड देअर. त्यांची समाधी अजून पण तिथं आहे. ॲडजस्टंट टू द टेम्पल डेडिकेटेड टू गॉडेस जगदंबा. गॉडेस म्हणजे काय की जगदंबा देवीच्या टेम्पलच्या ॲडजस्टंट बाजूला त्यांचं काय आहे ते मंदिर, तिथं समाधी बांधलेले आहे. इट इज अ पॉप्युलर डेस्टिनेशन फॉर बंजारा ॲट हिंदू फेस्टिवल्स. हे खूप हे जे इट इज
इट इज म्हणजे हे पॉप्युलर म्हणजे फेमस म्हणजे खूप असं ओळखलं जाणारं. डेस्टिनेशन म्हणजे एक जागा, एक ठिकाण आहे. डेस्टिनेशन म्हणजे एक ठिकाण आहे फॉर बंजारा. कशासाठी? बंजारांसाठी एस लागलं इथं. ॲट हिंदू, कुठं? ॲट हिंदू फेस्टिवल सच ॲज दिवाळी, जसे की दिवाळी, होळी हे सण असतात तसे. सिमिलर ॲडजसंट टेम्पल्स डेडिकेटेड टू द सेवालाल. आणि एक अजून सिमिलर बाजूला ॲडजसंट, सिमिलर म्हणजे सारखं, ॲडजसंट म्हणजे बाजूलाच काय आहे? टेम्पल्स आहे कोणाचा? डेडिकेटेड म्हणजे एक स्पेशली टू द सेवालाल महाराजांचा. तिथं एक बाजूला काय आहे? एक तिथं मंदिर पण आहे. टेम्पल्स म्हणजे मंदिर आहे, ॲडजसंट म्हणजे बाजूलाच. अँड टू जगदंबा एक्झिट, ठीक आहे. जगदंबांचं पण तिथं एक एक्झिट म्हणजे काय? अस्तित्व आहे. एल्सवेअर म्हणजे काय? अन्यथा. अँड ऑल्सो अट्रॅक्ट वर्शिप म्हणजे काय? उपासक इज सिग्निफिकंट नंबर्स. आणि त्यांचे उपासक त्यांना अट्रॅक्ट होतात तिथं खूप जास्त नंबर्स, म्हणजे खूप जास्त लोक तिथं काय? सिग्निफिकंट म्हणजे महत्त्व देतात. त्यांचे वर्शिप म्हणजे त्यांची पूजा करतात. कोणाची? संत सेवालाल महाराजांनी जगदंबा देवीचे ते खूप जास्त तिथं काय करतात? भावनिक होऊन उपासक त्यांचे आहे, ठीक आहे. वर्शिप म्हणजे उपासक. सिग्निफिकंट म्हणजे काय? महत्त्व. सिग्निफिकंट म्हणजे काय? महत्त्वाचे नंबर्स आहे. अट्रॅक्ट म्हणजे तिथं त्यांचं म्हटलं जातं. आता काही क्वेश्चन आहे लोकांचे की हू वॉज द संत सेवालाल महाराज. वॉज संत सेवालाल महाराज. हू म्हणजे काय? कोण होते? वॉज म्हणजे होते. हू वॉज सेंट सेवालाल महाराज. संत सेवालाल महाराज कोण होते? असं सगळं खूप लोकांचा क्वेश्चन आहे. तर त्याचं आन्सर आहे सोशल रिफॉर्मर. ते काय होते? एक समाज सुधारक होते. जसे की संत गाडगे महाराज झाले, जसे की साधू संत झाले भरपूर, तसेच. अँड स्पिरिच्युअल टीचर. अँड स्पिरिच्युअल म्हणजे आध्यात्मिक शिक्षक पण होते ऑफ द बंजारा कम्युनिटी. बंजारा कम्युनिटी म्हणजे काय असतं माहिती आहे ना? कम्युनिटी म्हणजे एक समाज. बंजारा समाजासाठी ते एक टीचर होते, स्पिरिच्युअल आध्यात्मिक टीचर, आणि एक सोशल रिफॉर्मर, आणि एक समाज सुधारक पण होते. नेक्स्ट क्वेश्चन असा असतो की व्हॉट वर द टीचिंग्स ऑफ सेवालाल महाराज. आता व्हॉट वर द म्हणजे काय शिकवलेलं आहे? हे हू म्हणजे कोण आणि व्हॉट म्हणजे काय. वर द टीचिंग्स म्हणजे काय शिकवलेलं आहे सेवालाल महाराजांनी त्या गोष्टी. ते थोडक्यात बघूया आपण. सेवालाल वॉज अगेन्स्ट द ब्लाइंड बिलीफ्स, ठीक आहे. सेवालाल वॉज होते, ठीक आहे. वॉज म्हणजे काय? होते. अगेन्स्ट विरुद्ध कोणाच्या? ब्लाइंड बिलीफ्स, ठीक आहे. ब्लाइंड बिलीफ्स म्हणजे काय? अंधश्रद्धा जे आहे त्यांच्या विरोधात होते. अँड ॲनिमल सॅक्रिफाईस म्हणजे काय? प्राण्यांचे बलिदान जे देतात त्यांच्या विरोधात होते ते. ही डिस्करेज म्हणजे निराश, ठीक आहे. बॅप्टिझम अँड प्रोसेलायटेशन्स, ठीक आहे. प्रोसेलेटिशन्स म्हणजे काय? बॅप्टिझम अँड नामकरण विधी आणि धर्मांतर यांचे पण ते काय? डिस्करेज म्हणजे निराश होते याच्याबद्दल. ते याच्या पण विरोधात होते. इंटू अदर रिलिजियस, बाकी रिलिजियसमध्ये जे ट्रान्सफर होतात लोक, धर्मांतर करतात, नामकरण विधी घेतात, त्यांचे पण ते काय होते? विरोधात होते. ही प्रीच म्हणजे उपदेश केले त्यांनी. प्रेच म्हणजे काय? त्यांनी उपदेश केले. टू रिस्पेक्ट पॅरेंट्स अँड वुमन. त्यांनी असं उपदेश दिलेला आहे समाजाला की आपल्या आईवडिलांचा रिस्पेक्ट म्हणजे आदर करणे. पॅरेंट्स म्हणजे आई वडील जे पण आहे आपले काका, बंधू भगिनी आपल्यापेक्षा मोठे, त्यांचं आदर करणे. रिस्पेक्ट पॅरेंट्स अँड वुमन्स. आणि जे हे आहे वुमन्स म्हणजे काय? लेडीज म्हणजे स्त्रिया आहे त्यांचा पण रिस्पेक्ट करणं आणि आदर करणं. कोणाचं? पॅरेंट्स लोकांचं जे आपल्यापेक्षा मोठं आहे त्याचं. हे पण त्यांचं काय आहे? उपदेश आहे टू द बंजारा समाज कम्युनिटी. टू लीड ट्रू लाईफ आणि सत्य लाईफ जे आहे त्याला लीड करायचं म्हणजे सत्य लाईफ जगायचं असं त्यांचं. प्रोटेक्टिंग नेचर आणि काय करायचं? हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की सेवालाल महाराज हे गाय, म्हैस आणि कंटिन्यूज हे काय? नॅचरशी कनेक्टेड होते. आणि ते काय आहे की आता पण जेवढे पण बंजारा कम्युनिटीचे तांडा आहे, वस्ती आहे, ते सगळे एक डोंगराळ भागामध्ये वसलेले आहे. त्यांना निसर्गाशी खूप जास्त प्रेम आहे. त्याच्यामुळं त्यांचं हा सगळ्यात महत्त्वाचं वाक्य काय? प्रोटेक्टिंग नेचर.
प्रोटेक्टिंग म्हणजे निसर्गाचं संरक्षण हा त्यांचा महत्त्वाचा पार्ट होता, सांगितलेला उपदेश दिलेला त्यांनी. अँड वाईल्ड लाईफ म्हणजे काय, वन्यजीवांचं पण संरक्षण करणं हे पण सांगितलेलं उपदेश दिलेले आहे. उपदेश म्हणजे काय, त्यांनी प्रीच केलेले आहे बंजारा कम्युनिटीला. सेवालाल महाराज टूक अप द टास्क ऑफ रिफॉर्मिंग द सोसायटी. सेवालाल महाराजनी टूकअप म्हणजे काय की त्यांनी घेतलं आहे, हातात घेतलं होतं काय, टास्क कोणता, रिफॉर्मिंग द सोसायटी. जी बंजारा सोसायटी आहे त्याला रिफॉर्मिंग करायचं म्हणजे त्याला चांगलं एक वळण द्यायचं, हे त्यांनी काय घेतलं होतं, हातात काम घेतलेलं होतं आणि ते केलं पण त्यांनी. त्यांच्यामुळं भरपूर समाजामध्ये बदलाव आलेला आहे, लोकांमध्ये खूप गोष्टी त्यांना लोकांना शिकायला भेटलेली आहे. त्याच्यानंतर आहे काही त्यांनी गोष्टी सांगितलेले जे आत्ता पण खरं होत आहे, जे त्यांचे स्टँडर्ड गोष्टी आहे काही, म्हणजे त्यांनी दिलेले उपदेश. अ बॉल ऑफ वॉटर विल बी सॉल्ड फॉर रुपीज. अ बॉल म्हणजे काय, एक कटोरी, ठीक आहे. बॉल म्हणजे एक बाउल म्हणजे कटोरी ऑफ वॉटर, म्हणजे कटोरीमधलं जो वॉटर आहे, विल बी सॉल्ड फॉर रुपीज. त्यांनी त्यावेळेस सांगितलेलं की पाणीसुद्धा हा पैशाने विकलं जाणार आहे. रपिया कटोरी पाणी वकज आहे, असं त्यांनी सांगितलेलं की आता जे बिस्लरी बॉटल विकली जाते ना, ही गोष्ट त्यांनी पहिलेच सांगितलेली आहे. नो ब्रेनस्टॉर्म अँड देन ॲक्सेप्ट द थिंग. त्यांनी काय सांगितलं आहे की आधी बघा, नंतर एक मिनटं, गोष्टीला जाणून घ्या. ब्रेनस्टॉर्म म्हणजे काय, छानोजो पचच मानवजो, ठीक आहे. ब्रेनस्टॉर्म अँड म्हणजे विचार करा, आधी बघा, विचार करा, देन ॲक्सेप्ट दॅट थिंग, आणि कोणत्याही गोष्टीला नंतर ॲक्सेप्ट करा. जाणोजो, छानोजो आणि पचच मानवजो, हे त्यांचं काही गोष्टी त्यांनी उपदेश दिलेले आहेत. त्याच्यातले 2 गोष्टी घेतलेल्या आहे मी आज. तर हे सगळं गोष्टी आपण बेसिक इन्फॉर्मेशन आहे, खूप कमी आहे पण बेसिक इन्फॉर्मेशन घेतलेली आहे आता जे सध्या सेवालाल महाराज जयंती आहे त्या दृष्टिकोनातून. तर हे आपण बेसिक क्वेश्चन आणि त्यांच्याबद्दलची माहिती आपण इंग्लिशमध्ये घेतलेली आहे. तर थँक्यू मित्रांनो, इथंच थांबूया.